Yes, you can. You can speak English. You should speak English. You must speak English. 3 एक्झाम्पल्स तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात. या तीनही एक्झाम्पलचं मिनिंग सेमच आहे का? जस्ट थिंक. फर्स्ट एक्झाम्पल, यू कॅन स्पीक इंग्लिश म्हणजेच तुम्ही इंग्लिश बोलू शकता. इथं तुमची ॲबिलिटी म्हणजे तुमच्यात कॅपॅसिटी आहे. सेकंड एक्झाम्पल, यू शुड स्पीक इंग्लिश म्हणजेच तुम्ही इंग्लिश बोललं पाहिजे असा मी तुम्हाला सल्ला देतोय. इट्स अ सजेशन फ्रॉम मी. आणि थर्ड एक्झाम्पलमध्ये आहे यू मस्ट स्पीक इंग्लिश म्हणजेच तुम्ही इंग्लिश बोललंच पाहिजे. येथे मी कंपल्शन केलं आहे, सक्ती केली आहे. तीनही एक्झाम्पल्स सारखीच वाटत जरी असली तरी तीनही एक्झाम्पलचं मिनिंग डिफरंट आहे. इट्स ओनली बिकॉज ऑफ मॉडल ऑक्झिलरी. जस्ट थिंक, मॉडल ऑक्झिलरी किती इम्पॉर्टंट आहेत हे यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल. आज आपण मॉडल ऑक्झिलरीज इन डिटेल समजून घेणार आहोत. बिफोर दॅट तुम्ही येस यू कॅन हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला इंग्लिश ग्रामर, इंग्लिश रायटिंग स्किल आणि कम्युनिकेशन स्किल या सगळ्या गोष्टी नुसत्या शिकायच्याच नाही आहेत, तर त्यामध्ये परफेक्ट व्हायचं आहे आणि तुम्ही होणारच. ओके, सो आय होप यू विल सबस्क्राईब इट. आज आपण मॉडल ऑक्झिलरीचे बेसिक रूल्स पाहणार आहोत. ॲक्च्युली फाउंडेशन जर क्लिअर असेल तर ॲडव्हान्स लेवलचे व्हिडिओ तुम्हाला लवकर समजतील. बऱ्याच वेळेला मी ऑब्झर्व केलं आहे, ॲडव्हान्स लेवलचे व्हिडिओ पाहत असताना अनेकांना अडचणी येतात. त्याचं कारण बेसिक लेवलचे व्हिडिओ पाहिलेलेच नसतात. हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर 4 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झाम ऑल्सो, म्हणजे मॉडल ऑक्झिलरी एक्झाममध्ये पण तितकेच महत्त्वाचे आहेत जितके ते कम्युनिकेशन स्किलमध्ये महत्त्वाचे आहेत. हे 4 पॉईंट संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चितच समजतील. मॉडल ऑक्झिलरी समजून घेण्यापूर्वी यू शुड नो अबाउट व्हर्ब. व्हर्बचा एक ट्री डायग्राम मी व्हर्बच्या व्हिडिओमध्ये आणि मॉडल ऑक्झिलरीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. सेम डायग्राम तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. व्हर्बचे 2 टाईप्स आहेत, तुम्हाला माहीत आहे, मेन व्हर्ब अँड हेल्पिंग व्हर्ब. मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद जे मेन असतं एक्झाम्पलमध्ये. गो, प्ले, सी, रन, वॉच, ज्याचे 3 फॉर्म्स पण असतात. These are the main verbs. They have their 2 subtypes like static verb, dynamic verbs, transitive, intransitive, finite, non-finite. Then helping verb म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. त्यांचे परत 2 सबटाइप्स आहेत, एक प्रायमरी ऑक्झिलरीज, सेकंड मॉडल ऑक्झिलरीज. प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे. मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे दुय्यम सहाय्यकारी क्रियापदे. प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये बी, डू, हॅव यांचा समावेश होतो. बीची रूपं ॲम, इज, आर, वॉज, वेअर, डूची डू, डज, डिड आणि हॅवची हॅव, हॅज, हॅड. हे ऑलरेडी तुम्ही पाहिलेले आहे. आज आपल्याला मॉडल ऑक्झिलरी समजून घ्यायच्या आहेत. मग मॉडल ऑक्झिलरी कोणत्या आहेत? शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट अँड ऑट टू. या सगळ्या मॉडल ऑक्झिलरी आहेत किंवा तुम्ही याला मॉडल्स असं पण म्हणू शकता, ज्यामुळे वाक्याला विशिष्ट अर्थ मिळतो. हे मॉडल ऑक्झिलरी आणि यांच्याबद्दलच्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट, रिमेंबर, मॉडल ऑक्झिलरी डोंट हॅव इंडिव्हिज्युअल एक्झिस्टन्स. दे डोंट कम इंडिव्हिज्युअली इन द सेंटेन्स. म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी वाक्यामध्ये इंडिव्हिज्युअली येत नाही. फक्त मॉडल ऑक्झिलरी यूज करून यू कॅनॉट मेक अ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, वी कॅन माउंटेन. मी जर असं म्हटलं, येथे कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आहे, वाक्याचा अर्थ लागतो आहे का तुम्हाला? वी कॅन माउंटेन अर्थ लागत नाही आहे, कारण यात मेन व्हर्बच नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायला पाहिजे, वी कॅन क्लाइंब ऑन द माउंटेन. ओके, म्हणजे आम्ही पर्वतावर चढू शकतो. आता हे वाक्य अर्थपूर्ण झालं. म्हणजे फक्त मॉडल ऑक्झिलरी वाक्य अर्थपूर्ण करू शकत नाही, त्याच्याबरोबर मेन व्हर्ब पाहिजेलच. वन मोर एक्झाम्पल, यू शुड न्यूजपेपर डेली. वाक्याचं मिनिंग लक्षात येत आहे? येत नाही आहे. यू शुड काय, रीड न्यूजपेपर डेली असं म्हटलं तर मिनिंग कंप्लीट होता. ओके.
Second important thing about modal auxiliary that you should remember, modal auxiliary add the meaning to the main verb. They add the meaning to the sentence. मॉडल ऑक्झिलरी वाक्याला एक अर्थ देतात, त्यामुळे वाक्य मिनिंगफुल होतं. सो देर इज अ पर्टिक्युलर मिनिंग ऑफ द सेंटेन्स ओनली बिकॉज ऑफ मॉडल ऑक्झिलरी. फॉर एक्झाम्पल, यू शुड पे द टॅक्स. तुम्ही टॅक्स भरला पाहिजे, येथे मी सजेशन दिली आहे. यू मस्ट पे द टॅक्स. तुम्ही टॅक्स भरलाच पाहिजे, येथे मी कंपल्शन करतोय. यू कॅन पे द टॅक्स. तुम्ही टॅक्स भरू शकता, येथे मी तुम्हाला तुमची कॅपॅसिटी सांगतोय टॅक्स पे करण्याची. तर 3 एक्झाम्पलचं मिनिंग मॉडल ऑक्झिलरी बदलल्यामुळं बदललं आहे. म्हणजेच प्रत्येक मॉडल ऑक्झिलरीला काहीतरी विशिष्ट मिनिंग आहे, जसं ॲबिलिटी, सजेशन, कॅपॅसिटी, पॉसिबिलिटी, कंपल्शन. ह्या सगळ्या प्रकारचे जे मिनिंग आहेत हे मॉडल ऑक्झिलरीमधून एक्सप्रेस करता येतात, पण त्याबरोबर मेन वर्ब पाहिजे. ओके. सेकंड इम्पॉर्टंट थिंग तुमच्या लक्षात आलेली असेल की मॉडल ऑक्झिलरीला जरी पर्टिक्युलर मिनिंग असेल तर ते मेन व्हर्बला ते मिनिंग ॲड करतं आणि त्यातून वाक्याचं पर्टिक्युलर मिनिंग आपल्या लक्षात येतं. नेक्स्ट, आफ्टर मॉडल ऑक्झिलरी देर इज ऑलवेज फर्स्ट फॉर्म ऑफ मेन वर्ब. मॉडल ऑक्झिलरी नंतर मेन व्हर्बचं नेहमी पहिलंच रूप घ्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल, I will go to the market. You can write the answers in your notebook. We should help the poor. तीनही एक्झाम्पल जर तुम्ही चेक केले तर तीनही एक्झाम्पलमध्ये मॉडल ऑक्झिलरी नंतर मेन व्हर्ब आलेला आहे आणि त्याचं फर्स्ट फॉर्मच आहे ऑलवेज. दिस इज थर्ड इम्पॉर्टंट थिंग यू मस्ट रिमेंबर. मॉडल ऑक्झिलरी नंतर व्हर्बचे नेहमी पहिलेच रूप घ्यावे. अँड लास्ट, की जे सर्वात महत्त्वाचे आहे, मॉडल ऑक्झिलरीला आपण SES प्रत्यय, ING प्रत्यय किंवा ED प्रत्यय यांसारखे प्रत्यय सफिक्सेस लावू शकत नाही. वी कॅनॉट ॲड इट टू द मॉडल ऑक्झिलरी. म्हणजे जसं कॅनला कॅन्स, मेचं मेईंग, ING प्रत्यय, ओके, किंवा ED प्रत्यय हे लागतच नाही. मॉडल ऑक्झिलरी हे इंडिव्हिज्युअल असतात, पण ते नेहमी मेन व्हर्ब बरोबरच येतात. त्यांचं जरी वैयक्तिक एक पर्टिक्युलर मिनिंग असलं, ते जरी पर्टिक्युलर मिनिंग एक्सप्रेस करत असले तरी मेन व्हर्ब शिवाय ते मिनिंग कंप्लीट होतच नाही. या सर्व 4 गोष्टी जर तुमच्या लक्षात असतील तर यानंतरचे व्हिडिओ मॉडल ऑक्झिलरीच्या सिरीजमधले तुम्हाला परफेक्ट समजतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक मॉडल ऑक्झिलरीचा वापर कसा करतात वेगवेगळ्या प्रकारे, कम्युनिकेशनमध्ये कसा करतात, तसंच एक्झाममध्ये त्यावर क्वेश्चन्स कसे असतात हे समजून घेणार आहोत. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.